दरम्यान भोंग्यांविरोधातल्या आंदोलनानंतर आता मनसेनं आपला मोर्चा हलालकडे वळवलेला आहे। पत्रक काढून मनसेनं हलाल विरोधात लढा उभारल्याची घोषणाच केली आहे। देशातील सर्वात मोठी टेरर फंडिंग यंत्रणा त्याचबरोबर जागतिक पातळीवर 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या हलाल विरोधात मनसे लढा उभा करते। अशा आशयाचं पत्रकच मनसेकडून काढण्यात आलेलं आहे। हलाल हे इस्लामिक पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्याची पद्धत असून अत्यंत क्रूरतेने प्राण्यांची कत्तल करण्यात येते। त्याउलट हिंदू, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे झटका पद्धतीचं मांस खातात। मात्र कालांतराने मांस व्यवसायात हलालची मक्तेदारी वाढवून झटका मांस आणि त्याचे विक्रेते खाटी आणि वाल्मिकी समाज यांना अलिप्त करण्यात आलं। त्यांचा पारंपरिक व्यवसाय त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला असाही आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे। तर सर्वसामान्यांना लक्षातही येत नाही की आपण पैसे देऊन आपलाच मृत्यू विकत घेतो, कारण आपला हाच पैसा दहशतवाद्यांना पुरवला जातो। महाराष्ट्रात आपण याला बंदी घालत नो टू हलाल मोहीम हाती घेणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय।